आवडलं का तुला गार्डन? कसं आहे गार्डन? मस्त आहे. काय इकडे बघ ना किती छान आहे. इकडे बघ ना. चल ना घरी, नको मला फिरायला. अगं चल ना तुला तिकडे गार्डन दाखवते, खूप छान आहे गार्डन. चल ना, घरी बोर होते तू म्हणून मी इकडे आणले तुला मला फिरायला. नको वाटतंय ग, अगं, मला फिरायला नको वाटतंय, कंटाळा येतोय आज, खूप बोर छान आहे होतंय. तिकडे गार्डन. तू बघितलीस ना, एकदम रिलॅक्स होशील. काय रे इकडे नाही. काय आणलंस बाबा? चालेल का कामच असतं तर. काय झालं तुला फिरायला? तुला काय माहितीये का? मला काय माहिती, आता तू फिरसतीन मला काय माहित असतं व्हय? ह्याच्यामुळेच माहित करून घ्यायचं असतं. उठलं की सुटलं कामच असतं. तो कोणती कामाची गोष्ट कामच होत नाही व नुसतं फिरत, तू टोपे घाल, बुट्ट घाल, चष्मा घाल, आणि ते काय बुट माझ्याकड, सॉक्स तुझ्याकड, आणि मग सॉक्स घेऊन कुठे हिंडायला? काम कसं असते? शर्ट एकाच, पॅन्ट एकाची. बरं मुद्दा बोल, जाऊ दे. हा आता का झाला पॉइंट वर तू? सांग लवकर, मला काम आहे जायचं. काय झालं? ए, काय तू माझा अवतार केलाय? काय घातलंय मला? अगं खूप छान दिसते. काय हे? चल तुझ्यासाठी सरप्राईज काय नव्हतं केलं सांगून तुला. काय पण? आहे अगं, चल इकडे बघ किती छान गार्डन. पटीनं पटीनं. अरे पुरं मुरलोय मी ह्याच्यामध्ये. तुला यायचं असलं तर सांग, मी चालू. पण तुला एक तरी पटली का? अरे तू काय चष्मा घालून आणि टोपी घालून फिरतोय काय मी? काय तुला पटणार आहे? हे चेहऱ्या नुसतं पावडर लाली लावलं बेजार आहे. पावडर लागलेलं. काय तू कुठे घेऊन जातीयस? अगं बघ ना किती छान आहे. आवडलं का तुला? बरं बस इथं, बस थोडं. पाणी प्यायचं का तुला? पैसा मी आता सोड बरं, मला बरं ते बोर होईल लागल्याकडे. अरे बोर कशामुळे होणार? चल मी तुझं मन असं खुलवून टाकतो. आज तर मग मूडच नाही, मूड ऑफ केला असतो. सकाळपासून मी बेजार आहे मग आपल्या कामानं, आणि कुठं चल काय चल. अरे काम काम तर मग सगळ्यांना काम असतं. तुझं काम दाखवतो मी तुला. चल तू असा हसला पाहिजेस. काय नाही ना. नाही नाही चल तू चल फक्त. चल ना राव, तुला सांग हे ऐकत का म्हणून आहे सर? माझं काम दिलं सोडून तू काय बेजार करतो रे? अरे ऐक ना, बेजार झाल्याशिवाय आणि काय होत असते का? जाऊ दे चल. तू असं हसला पाहिजेस. बस इथं थोड्या वेळ, मी 1 मिनिटात आले. काम आहे माझं. काय आहे? कुठे गेली ही? कशाला आणलं काय माहिती, एवढं सजून धजून मला आणलं इथं, साडी वगैरे घातली मला. हा बोल ना. हॅलो, काय म्हणलीस? बोल ना. अरे कुठे आहेस तू? ये ना लवकर, मी त्याला घेऊन आले. ती एकतर बोर झालेली आहे, मी तिला कसं घेऊन आले मला माहिती. तिला आणलंस ना? हो. अरे किती टाइम करतोय, ये लवकर. घेऊन आला का नाही तिला? आणलंय आणलंय. हो, ती खूप बोर झाली आहे, मी त्यापासून खूप लांब येऊन बोलते. 5च मिनिटात आलो. हा, अच्छा, ओके. बोर झाली का खूप? अगं किती वेळ झालं, तू कुठं होती? बस थोडं. किती वेळ झालं वाट बघते. अगं तुला कर ना एन्जॉय. किती दिवस झालं तुम्हाला पण भेटून. थोडं आहे एन्जॉय पण मी घरी पण माहिती आहे ना तुला माझं कसं आहे. जायचं का आपण पाणीपुरी वगैरे खायला? नाही नको, घरी खाऊ आपण. तू आणलंच कशाला? मला सरप्राईज होतं म्हणत होती. उठते सरप्राईज आहे. काय तू कधीपासून म्हणते सरप्राईज आहे सरप्राईज? काय सरप्राईज आहे असं? तिकडे चल, तुला सरप्राईज आहे. तिकडेच आहे तुला कधीपासून म्हणते नुसतं सरप्राईज आहे सरप्राईज आहे? कुठं घेऊन जाते तू चल मला? इकडे. अगं गार्डन मध्ये तर म्हणली होती, आता कुठे घेऊन जाते तू? चल तिकडं, ते दाखवते. तिकडे गेल्यानंतर तू खुशच होणार आहे. किती दडपणात होती. खुश होती म्हणजे खुश होते म्हणजे काय? काय म्हणलीस? ती घरात किती दडपणात होती. छान वाटत नव्हतं मला तुला. काय करणार मी तर? अरे चल ना, आज तुझा मूडच फ्रेश होणार आहे बघ. खूप खुश होणार आहेस तू आज. बस ना गे, तू 2च मिनिट बस. स्वाती ऐक ना, बस ना ग. 2 मिनिटं. मी 2 काय राव तुझं मगापासून बघते मी. परत कुठे गेली?
गार्डन मध्ये नेलं पुन्हा वापस आणलं काय तो विषय मला नाही घेऊन आलो मी तर. कुठे शिकेल आणि ते साईडचं कोपरं नाही का गार्डनच्या साईडला तिथे मी. टाइम झालाय बरं का तू सांगायला लागलोय वेळ चाललाय हो लवकर ये. काय करायचंय चल ना. चल लवकर चल बाबा चल. कुठं जातोय काशी करतोय फोन आलता रे. तुला माहित नसते काही. चल ना, चल ना. आज आहे. चल जरा. अगं कोण आहे? का डोळे झाकलेस माझे? सरप्राईज. तू तू स्वाती अबे तू चालू. तू इथं तुझं तर लग्न झालं होतं ना तुझं पण झालं होतं ना? किती दिवस मी तुझी वाट बघते, अजून पण वाट बघते मी तुझी. तुझी पण लय मी वाट पाहिली तुझा फोन पण बंद आहे मला माहित नव्हतं तू भेट होईन मै अबे स्वाती किती दिवसांनी बघते रे मी तुला. अबे स्वाती मी तुला नाही विसरू शकत काही म्हण पण तुझ्या मित्रांनी तर मला सांगितलं तुझं लग्न झालं. इतके दिवस कुठं होतस? किती दिवस मी वाट बघितली तुझी. तुझीच मी लय वेळेस वाट बघितली आणि तू कुठं होतीस फोन लावलाय ऐक ना नाही विसरू शकत रे तुला मी पण नाही विसरू शकत आब्या तुला. इतके दिवस मी वाट बघितली तुझी. मला वाटलं तुझं लग्न झालं असेल. झालं की नाही समज प्लॅन सक्सेसफुल. हो. किती खुश दिसतात बघ ना ते. बघ ना किती खुश आहे. खरंच. तू पण लग्न केलंस आणि मला काय म्हणली होतीस तू काय? कॉलेजमध्ये मला म्हणली नव्हतीस का विसरलीस मी नाही लग्न केले आब्या तुझ्यासाठी. मी अजूनपर्यंत वाट बघत बसले मी तुझी. बघ माझा फोन पण घेतला नाहीस तू विसरलीस तू मला मला तुझ्या घरच्यांनी सांगितलं. मी तुझ्या घरी आले होते भेटायला. त्यांनी सांगितलं मला सगळं की तुझं लग्न झालं, तू तिला भेटू नकोस. पण तू घरी नव्हतास. कितीदा मी आले घरी तुझ्या. मला ना तिची खुशी परत मिळवून द्यायची होती रे. अरे वाय बेबी लय दिवस झाले तिच्या आठवणीत राहत होता रे. खरंच यार ती पण खूप डिप्रेशन मध्ये गेलती. त्यांना किती खुशी दिसतात. चल एकांतरी सोडू त्यांना. हो, हो. तुझ्याशिवाय नाही रे मी कोणावर प्रेम करू शकत. चल आब्या मी तुझ्या घरी गेले. तुझ्या मित्रांना कॉल केला. मला सगळं खोटं सांगण्यात आलं की तुझं लग्न झालं, तुझं दुसऱ्या मुलीसोबत लग्न झालं, तू दुसरीकडे राहतोय. मला तू विसरून गेला असेल असं वाटलं मला. कसा विसरण तुझ्यासाठी जे नाही ते केले रे. तुझ्या घरापाशी किती चक्रा मारल्यात विचार. बाहेरून तर काही काही पण चालण्यात आलं म्हणून तुझ्यापासून दुरावा झाला. पण तरी पण मी तुझी वाट पाहिली आणि घरी आलो आणि कळलं तुझं लग्न झालं म्हणजे. गैरसमज झाला आपला आणि आपण दूर झालो. घरच्यांनी आपलं भरवलं, आजूबाजूच्या मित्रांनी भरवलं आपल्याला, म्हणून आपली ताटातूट झाली. पण आता मला आता- भेटलं. आता तुला नाही विसरणार मी, तुला नाही सोडणार. आता मला बाकीचं काय सांग नको. मी अजून पण तुझ्यासाठीच तयार आहे. मी पण आद्या खरं प्रेम करणारे सर्वच नसतात. अर्ध्यावर सोडणारे भरपूर असतात. खोटं प्रेम करून जे मन भुलवतात, मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात. जर तुम्हाला तुमचं खरं प्रेम भेटत असेल तर त्याची कदर करा. कारण खरं प्रेम प्रसादासारखं असतं. ते नशिबातच असावं लागतं.